प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 25 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय गौरी आज पुन्हा एकदा अभिमन्यू सरांच्या घरी गेली आहे बरं का काम करायला. अर्पिता मॅडमसाठी धिरड करत असते, पण ते तिच्याकडनं तव्याला चिटकतं. तेव्हा गौरी म्हणते, थांबा अर्पिता ताई, मी करते. त्याला ना थोडं पीठ जास्ती घालावं लागेल, पण तुम्ही एवढी घाई काय करताय नाश्त्याला? तेव्हा अर्पिता म्हणते, अगं मॅडमला ना लवकर नाश्ता दिला ना तर लवकर जेवतात आणि रात्रीच्या गोळ्या पण मग लवकर देता येतात ना, त्यांचं सगळं वेळच्या वेळीच असतं बाई सगळं. गौरीचं अगदी बोलता बोलता धिरडं झालं सुद्धा. गौरी म्हणते, हे बघा अर्पिता ताई, झालं धिरडं. अर्पिता म्हणते, आय्या झालं सुद्धा. आता अर्पिता काहीतरी कट करत असते भाज्या समथिंग, आणि एकदम ती असं वर बघते, त्यामुळे तिच्या हाताला लागते सुरी. आणि लगेच गौरी म्हणते, अरे बापरे अर्पिता ताई, ती सुरी लागली ना तुमच्या हाताला, आणा इकडे. आता ती हळद लावते अर्पिताच्या बोटाला. आणि मग अर्पिता म्हणते, अगं गौरी, मॅडमच्या नाश्त्याची वेळ हुकेल ग, तू जातेस का मॅडमला नाश्ता द्यायला? आता अर्पिता बिचारी खरं तर हे दबकतच बोलते, कारण तिला माहिती आहे अभिमन्यू सर ओरडतील, म्हणून ती जरा आधी विचारते तिला. मग गौरी म्हणते, हो मी घेऊन जाते ना, आणा इकडे. आता तिने छानपैकी ते धिरडं प्लेटमध्ये घेतलंय आणि आता मॅडमचा दरवाजा ती उघडते. मॅडम आता गौरीला बघतात आणि त्यांना परमोच्च आनंद होतो. त्यांना असं वाटतं त्यांची तन्वी आली आहे पुन्हा एकदा त्यांना भेटायला. त्या पटकन तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, तनू तनू तू आली? आता गौरी म्हणते, हो मी आले. आता गौरीला ॲक्च्युली आधी काही कळत नाही ह्या नेमकं काय बोलतायत ते. मग गौरी म्हणते, चला तुम्हाला नाश्ता करायचा आहे ना? आता त्या तिला म्हणत असतात, तू आली, तू तू माझी तनू आहेस. गौरी म्हणते, काय तनू? मी तुमची तनू नाही आहे. गौरीला असं वाटतं या कदाचित अर्पिता ताईला तनू म्हणत असाव्यात. मग ती म्हणते, अच्छा अर्पिता ताईंबद्दल बोलताय का तुम्ही? नाही मी तनू नाही आहे. चला तुम्ही खाऊन घ्या बरं, मी छान गरम गरम धिरडा आणलाय तुमच्यासाठी. आता ही गौरी किती आपुलकीने त्यांना खाऊ घालते बघा प्रेक्षकांनो, पण त्या तिला सारखं तनू म्हणत असतात. तू माझी तनू, मी तुझी आई, आई असं त्या म्हणत असतात. आता गौरी त्यांच्याकडे इग्नोर करते, कारण तिला असं वाटतं वयस्कर माणूस आहे वगैरे. पण आता मॅडमनी ना तिचा हात हातात घेतलाय आणि आता तिचे खूप लाड करत असतात त्या प्रेक्षकांनो. एवढा सुंदर दाखवलाय हा सीन, काय सांगू. अभिमन्यू सर आलेत आता खाली, म्हणजे आवरून वगैरे, आणि आता अर्पिताला म्हणतात, काय ग अर्पिता, लागलं तुझ्या हाताला? अर्पिता म्हणते, अरे हो ना दादा, ते भाज्या कट करता करता लागलं रे. मग आता हे सर म्हणतात की मग मॅडमला नाश्ता कोण घेऊन गेलं? मॅडमच्या नाश्त्याची वेळ झाली आहे ना? अर्पिता म्हणते, हो हो दिलाय नाश्ता मॅडमला ते. आता अभिमन्यू सर म्हणतात, कोण कोण घेऊन गेलं मग मॅडमला नाश्ता? तू नाही गेलीस तर कोण गेलं? मग आता अर्पिता खूप घाबरते, कारण तिला माहिती आहे अभिमन्यू सर खूप चिडणार आहेत. आता ती दबकतच बोलते, ते हे ते. आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं कोण गेलं सांगशील का स्पष्ट? मग आता ती बोलतेच बिचारी, गौरी गेली आहे. इकडे गौरी इतकी आपुलकीने त्या मॅडमला खाऊ घालत असते, अतिशय मायेने, आणि मॅडम पण तिच्याकडे सारखं बघतायत. मॅडमला तिच्यामध्ये तन्वी दिसतीये, आणि साहजिक आहे तिचा आणि तन्वीच्या चेहऱ्यामध्ये खूप साम्य आहे. साम्य काय, एकच चेहरा आहे म्हणला तरी चालेल. तर आता ही तन्वीच जणू काही त्यांना खाऊ घालतीये असं त्यांना भास होत असतो. आता अभिमन्यू सर जोरात ओरडतात, मॅडम, गौरी गौरी काय चाललंय तुझं हे? जा तू बाहेर जा. मॅडम सोडा तिला. आता या मॅडम खूप जोरात किंचाळतात, नाही 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 जाऊ द्यायचं तिला म्हणून. आता हे अभिमन्यू सर त्यांना मागे सरकवत असतात, नाही तिला जाऊ द्या. अभिमन्यू सरांना असं का वाटतं कोणाच ठाऊक की म्हणजे ही गौरी जर येत जात राहिली तर मॅडमला त्रास होईल. आता या गौरीला ते जोरात धक्का मारतात आणि म्हणतात, गौरी बाहेर हो. आणि आता मॅडमला सुद्धा बाजूला करतात आणि पटकन दरवाजा लावून घेतात. मॅडम खूप हायपर झालेले असतात. हा तमाशा खूप जबरदस्त झालेला दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. आता ह्या आरडाओरडीमुळे गौरी खूप घाबरून जाते, आणि आता अभिमन्यू सर तिला काही ओरडणार तेवढ्यात ही गौरी पटकन त्यांना बिलगते. तिला खूप भीती वाटलेली असते ना म्हणून. तर आता अभिमन्यू सर पण निशब्द होऊन जातात. हा सीन अतिशय अप्रतिम दाखवलाय त्यांनी आज. तर आजचा एपिसोडच खूप छान होता. आता मात्र अभिमन्यू सर गौरीला बघतायत आणि त्यांना असं वाटतंय जणू काही त्यांच्या समोर तन्वीच उभी आहे. आणि आता कधीतरी गौरी तन्वी, तन्वी गौरी, आणि अभिमन्यू सर माही असं त्यांनी दाखवलं इथे. माही तन्वीला बघतोय, तन्वी माहीला बघतीये. खूप छान वाटलं प्रेक्षकांनो. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत अगदी सुमधुर आवाजात आपलं मन जिंकतं. खूप छान वाटतं हे सगळं बघायला. गौरी अभिमन्यू सरांकडे भेदरलेल्या नजरेने आता बघत असते, आणि आता अभिमन्यू सर स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना गौरीमध्ये त्यांच्या तन्वीची छबी त्यांना अगदी तंतोतंत भासतीये. आणि अभिमन्यू सर तिच्या डोळ्यामध्ये असे हरवून गेलेत, पण आता ते स्वतःला सावरतात आणि म्हणतात, तू काय येतेस परत परत इथे?
गौरी तू प्लीज जा. आता गौरी त्यांना म्हणत असते की मी स्वतःहून. आता अभिमन्यू सर रडायला लागतात आणि म्हणतात हे बघ मी हात जोडतो तुझ्या पुढे, प्लीज जा. हे बघ मॅडमला पुन्हा जर त्रास झाला ना तर मी सहन नाही करू शकणार ग. कालपर्यंत त्या ज्या अवस्थेत होत्या ना त्या अवस्थेत त्यांना आणेपर्यंत खूप काळ जावा लागला ग गौरी. अगं मला पुन्हा मागे नाही जायचंय. मी खूप कष्ट घेतलेत ग त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी. प्लीज गौरी हात जोडतो मी तुझ्या पुढे, जा तू. गौरीने अभिमन्यू सरांना अशा अवस्थेत बघितलं आणि गौरीला काही कळेनासच झालं. गौरी पटकन तिथून निघून जाते. अभिमन्यू सर खूप रडतायत आता. पण तरी सुद्धा अभिमन्यू सरांना तन्वीची छबी ही सारखी आठवते. अभिमन्यू सर ठरवतात की काही गोष्टींचा निर्णय घ्यायची वेळ आता आलेलीच आहे. आता मी राजीनामा देणार म्हणजे देणार. तर आता अभिमन्यू सरांनी हे ठरवलंय. तर आता पुढे आपण बघतोय गौरी कॉलेजला जाऊन सरांची वाट बघत असते. तिला सरांची माफी मागायची आहे पण सरांनी तिला तेव्हा चान्सच दिला नाही, त्यामुळे तिला माफी मागता आली नाही. अनु म्हणते काय ग गौरी, अगं तू इतक्या लवकर काय आलीस आज. गौरी म्हणते अगं जरा काम होतं माझं अभिमन्यू सरांकडे म्हणून थांबली आहे जरा वाट बघत त्यांची. आता अनु म्हणते अगं हो पण काय केलंयस का तू, का म्हणजे कशासाठी वाट बघतेस. आता गौरी म्हणते अगं काही केलं नाहीये मी, मला त्यांना सॉरी म्हणायचंय. अनु म्हणते तू काही केलं नाहीयेस म्हणते आणि सॉरी पण म्हणायचंय, मग काहीतरी केलंच आहेस ना तू. तेवढ्यात आता तिथून अभिमन्यू सर येतात. गौरी त्यांना आवाज देते पण सर तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात आणि निघून जातात. गौरी आता जरा जास्ती टेन्शनमध्ये आली आहे. अनु म्हणते गौरी अगं काय केलंय काय तू, नेमकं काय झालंय. गौरी म्हणते अगं अनु मी काहीही केलेलं नाहीये. अभिमन्यू सर आता पुन्हा बाहेर येतात त्या केबिनच्या आणि पुन्हा चालले जातात. आता गौरी त्यांच्या मागे मागे जाते पण मनाशीच बोलते खरंच कधी कधी आपण कुठलाही विचार न करता एखाद्याबद्दल मत बनवून टाकतो. समोरच्याच्या मनात नक्की काय वादळ चालू आहे हे आपल्याला कधीच कळत नाही आणि आपण एकदम पटकन पुढचा मागचा विचार न करता आपण चुकीचं मत बनवून टाकतो. हे चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे आणि असं खरंच नाही करायला पाहिजे. गौरीला आता खूप हळहळ वाटतेय. तिने अभिमन्यू सरांना जाणून घेण्यात जरा चुकी केली असं तिला फील होत आहे. आता पहाट झालीये. गौरी पुन्हा कॉलेजला आली आहे पण अभिमन्यू सर कॉलेजमध्ये आलेत पण अजून लेक्चरलाच आले नाहीये. सगळे विद्यार्थी त्यांची वाट बघत असतात. पण आता इकडे अभिमन्यू सरांनी प्रिन्सिपलांना त्यांचा राजीनामा दिला सुद्धा. आधी तर प्रिन्सिपलांना कळतच नाही की हे लेटर कसलं आहे. ते जेव्हा उघडून बघतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. ते वाचतात ते लेटर आणि म्हणतात सर अहो हे काय आहे. अभिमन्यू सर म्हणतात सॉरी सर पण माझ्या खाजगी अडचणींमुळे मला यापुढे नोकरी करता येणं शक्य नाहीये, मी राजीनामा देतोय. आता हे ऐकून प्रिन्सिपल सरांना खूप मोठा धक्का बसला. आता इकडे सगळेच चर्चा करत असतात वर्गामध्ये. अभिमन्यू सरांचा लेक्चर झाला पाहिजे, सगळं आपलं पोर्शन खूपच आता टप्प्यावर आलाय वगैरे वगैरे. तर प्रिन्सिपल सर अभिमन्यू सरांना म्हणतात अहो तुमची काय खाजगी अडचण आहे मला सांगा, मला ठोस कारण कळल्याशिवाय मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाहीये. अभिमन्यू सर म्हणतात खाजगी आहे म्हणून त्याचं कारण नाही लिहिलंय सर मी, खरंच सॉरी माझा नाईलाज आहे. प्रिन्सिपल म्हणतात अहो सर प्रयत्न करू आपण, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, का संकोच बाळगताय तुम्ही. अभिमन्यू सर म्हणतात सर मी खूप विचारांती हा निर्णय घेतलाय. प्रिन्सिपल सर म्हणतात पण मी तुमच्यासारखा चांगला प्रोफेसर गमावू नाही शकत. अहो राजीनाम्याला पर्याय असू शकतो ना सर. पण आता अभिमन्यू सर म्हणतात सर नाईलाज आहे माझा, खरंच आय एम व्हेरी सॉरी. पण आता गौरी शोधत शोधत आली आहे इकडे अभिमन्यू सरांना आणि पिऊन दादाने सांगितलंच की अभिमन्यू सर राजीनामा द्यायची तयारी करतायत आतमध्ये. आता हे ऐकून गौरी घाबरते पण आणि तिला टेन्शनही येतं, रादर आश्चर्यही वाटतं. गौरी विचार करते की काही झालं तरी अभिमन्यू सरांना राजीनामा घेऊ द्यायचा नाही. इकडे प्रिन्सिपल सर म्हणतात अभिमन्यू सर तुमची चर्चा करायची तयारी नाहीच आहे तर काय करू, तुम्ही हे लेटर ऑफिसमध्ये सबमिट करा. आता अभिमन्यू सर त्यांना थँक्यू असं म्हणतात आणि ते लेटर घेऊन निघून जातात. पण आता विदिन अ मिनिट बऱ्याच गोष्टी घडल्यात आणि त्या आपल्याला डायरेक्ट दाखवल्यात त्यांनी. आता गौरीने सगळ्या विद्यार्थ्यांना जमा केलंय कॉलेजमधल्या. गौरी सगळ्यांना सांगते एक प्रॉब्लेम झालाय. आता डॉली म्हणते काय झालं, तूच काहीतरी केलं असणार आहे. पुष्कर म्हणतो अगं थांब ना ऐक तरी डॉली काय झालंय ते. आता गौरी म्हणते अभिमन्यू सर तुमचे लाडके आहेत का, मला आधी सांगा. डॉली म्हणते हे काय ग तुझं इंटरव्ह्यू काय घेतेस, सर येणार आहेत की नाही ते सांग. गौरी म्हणते मला तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे, प्लीज तुम्ही सगळे मदत कराल का. आता तो पुष्कर म्हणतो सांग ना लवकर, किती शायनिंग मारतेस. मग आता ही गौरी सांगते की अभिमन्यू सर राजीनामा देत आहे. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय. मग आता गौरी सांगते की आपण असं असं करूयात जेणेकरून सर मग जाणार नाहीत. आता ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये आणि असं करून गौरीने प्रत्येक क्लासमधल्या विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना जमा केलंय आणि त्यांना सपोर्ट करायला सांगितलंय की अभिमन्यू सरांना आपण राजीनामा देऊ द्यायचा नाही. तर आता एक विद्यार्थिनी येते, अभिमन्यू सर त्यांचं सामान घेऊन जात असतात. आता सर विचारतात, काय गं, काय आहे हे? तिने सरांना गुलाबाचं फूल दिलंय आणि म्हणते, सर ॲक्च्युली ना मला माझा आजचा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे, काही खाजगी अडचणीमुळे मी कॉलेज सोडत आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय बोलतेस हे? आता पुन्हा एक दुसरा स्टुडंट येतो आणि म्हणतो, सर प्लीज थँक्यू तुम्ही खूप छान शिकवलंत आतापर्यंत मला आणि मी हे कॉलेज सोडून जातोय. माझा आजचा शेवटचा दिवस आहे, काहीतरी खाजगी अडचण आहे म्हणून कॉलेज सोडावं लागतंय मला. म्हणजे जे कारण अभिमन्यू सरांनी दिलंय तसंच एक एक कारण या सगळ्या विद्यार्थ्यांनी अभिमन्यू सरांना दिलंय. अभिमन्यू सर आश्चर्यचकितच होतात. त्यांना ॲक्च्युली कळतच नाही की नेमका हा काय प्रकार सुरू आहे. आता ते चिडतात या सगळ्यांवर आणि म्हणतात, काय चाललंय तुम्हा सगळ्या, काय चाललंय हा मूर्खपणा? आता तेवढ्यात गौरी येते आणि म्हणते, हो सर, माझंही आजचा शेवटचा दिवस आहे, मलाही काहीतरी खाजगी अडचण आहे म्हणूनच मी आज कॉलेज सोडतीये. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय डोकं फिरलं का ग तुझं? शिकण्याची इच्छा तुलाच होती ना, या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, स्कॉलरशिपला बसायचं, हात धुवून मागे लागली होतीस ना माझ्या. आता गौरी म्हणते, सर बरोबर आहे तुमचं, पण आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्याला आपणच घेतलेले निर्णय बदलावे लागतात. तसंच झालंय हो, मला माझा निर्णय बदलावा लागतोय. म्हणजे बघा ना सर, कधी कधी काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा इतका त्रास होत असतो ना की त्याच्यापासून दूर जायचं, म्हणून मग आपण घाईघाईमध्ये चुकीचा निर्णय घेऊन टाकतो आणि जरा टोकाचाही घेतो. आता माझं असंच झालंय असं समजा ना. आता अभिमन्यू सर म्हणतात की निर्णय हे कायम विचारपूर्वक घ्यायचे असतात, तसंच करायचं असतं, भावनेच्या भरात निर्णय घ्यायचे नसतात. आता गौरी म्हणते, ओके सर. आता अभिमन्यू सर निघून जात असतात तेव्हा गौरी म्हणते, ठीक आहे सर, मी लक्षात ठेवेलच, पण हे तुम्हाला लागू नाही होणार का? तुमच्याही हे लक्षात आलंच असेल. अभिमन्यू सर तरी सुद्धा गौरीला इग्नोर करून पुढे जात असतात. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की थांबा अभिमन्यू सर, एव्हाना तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे सगळे विद्यार्थी तुम्हाला काय सांगू इच्छिता. आपण घाईघाईमध्ये बऱ्याचदा असे निर्णय घेतो ज्यामुळे आपल्याला त्या निर्णयाचा कधीतरी पश्चाताप होतो. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता सध्या तेच करत आहात. या पेठे कॉलेजमधनं तुम्ही आता सध्या निघता आहात, पण तुमचंच नुकसान नाही होणार आहे. बघा जरा मागे कोणाकोणाचं नुकसान होणार आहे ते. आणि आता सगळेचे सगळे स्टुडंट मागे जमा झालेले आहेत अभिमन्यू सरांच्या. प्रिन्सिपल सर म्हणतात, तुमच्या पर्सनल कारणासाठी तुम्ही जर या मुलांना वाऱ्यावर सोडून गेलात तर त्यांच्या आयुष्यातली ही पोकळी कोण भरून काढणार? मग आता प्रत्येक स्टुडंट बोलायला लागतात मागून आणि म्हणतात, आणि एक एक जण एक एक कारण सांगायला लागतो की सर, तुम्ही जर आमच्या कॉलेजमधनं इथून निघून गेलात तर किती नुकसान होईल सगळ्यांचं. सर, पेठे कॉलेज हे तुमच्यामुळेच आहे, असं प्रत्येकजण एक एक जण त्यांना म्हणवत असतं की सर प्लीज नका ना जाऊ. गौरी म्हणते, सर मी तर तुमच्यामुळेच या कॉलेजमध्ये शिकते आहे, तुम्ही छान शिकवता म्हणूनच आम्हाला शिकायला फार आवडतं. आता असं प्रत्येकजण एक एक करून सगळे एक एक कारण द्यायला लागतात आणि सगळ्यांचा गोंगाट वाढतो. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, थांबा. मग सगळेच जण शांत बसतात आणि मग एक विद्यार्थी येतो आणि म्हणतो की सर, आता तुमची बॅग आणि सामान आतमध्ये नेऊन ठेवू ना. मग आता सर हसतात गोड गालातल्या गालात आणि सगळेजण हसायला लागतात. अरे वा, अभिमन्यू सर आता जाणार नाही. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, अरे वा, हे असंच होणार होतं. चल गौरी, आता अभिमन्यू सरांसाठी आणि माझ्यासाठी एक फक्कड चहा पाठव आणि माझ्या कॅबिनमध्ये पाठव. गौरी ठीक आहे असं म्हणते. अभिमन्यू सर आणि प्रिन्सिपल सर दोघेही त्यांच्या कॅबिनमध्ये निघून जातात. आता गौरी मनातल्या मनात विचार करत असते की सर, तुमच्या जवळची व्यक्ती ही कधीची तुम्हाला सोडून गेली आहे, पण आज सर शिकवणं जर तुमच्या आयुष्यातून आज वजा झालं असतं ना तर तुम्ही कोलमडून गेला असतात आणि ते मला चाललं नसतं, असा गौरी मनात विचार करते प्रेक्षकांनो. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढच्या भागामध्ये खूप मोठं सत्य रिव्हील करणार आहेत ते. गौरी अभिमन्यू सरांच्या घरी आलेली असते तेव्हा अभिमन्यू सर मॅडमला म्हणत असतात की ती गौरी आल्यापासून माझी झोप उडाली आहे, तुमची पण झोप उडायला हवी ना, तुम्ही का तिच्याशी बोलत असतात. आता मॅडमला काही कळे ना की हे काय बोलताय. आता मॅडम नुसत्या तनू तनू म्हणत असतात आणि गौरी या दोघांचं बोलणं ऐकत असते. आता सर म्हणतात, हो तन्वी तुमची मुलगी आणि मी माही, मला ओळखलं का? मी माही आहे, मी माही आहे. प्रेक्षकांनो, गौरी समोर खरा माही येणार का? काय असेल पुढची सगळी स्टोरी? मला तर खरंच नेहमीप्रमाणे खूपच उत्सुकता लागली आहे. तुम्हाला लागलीच असेल ना तर मग चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. बहुधा तरी ही मालिका खूप शॉर्ट असेल असं मला वाटायला लागले. आता डिसंट, शांत आणि छान अशी लव्ह स्टोरी आहे. मला ही मालिका फार आवडते. तुम्हाला आवडतच असेल तर एखादा लाईक करा की माझ्या चॅनलला, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो, बयोचा रिव्ह्यू मी उद्या सकाळी नक्की देईल. काल
ना जरा माझी मान लचकली होती, त्यामुळे मला त्रास होत होता बोलायला, म्हणून मला रात्री रिव्ह्यू द्यायला जमलं नाही. आजही थोडा त्रास आहेच, त्यामुळे मी उद्या नक्की तुम्हाला बयोचा रिव्ह्यू सकाळी देते. मला ना प्रेक्षकांनो सकाळी 5ला उठावं लागतं. माझ्या मुलांचे शाळेचे डब्बे करून नंतर मी सकाळचे रिव्ह्यू देते. तुम्हाला माहित असेल ना, मी सकाळी सुद्धा रिव्ह्यू देते. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो, रात्री जर मी लवकर झोपले नाही तर मला त्रास होतो दिवसभर, त्यामुळे तुम्ही मला समजू शकाल अशी आशा करते. सो प्लीज एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज अँड सपोर्ट माय एफर्ट्स. धन्यवाद.